जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इकडे बघा, झटपट आणि चटपटीत अशी कोबीची भाजी आपली तयार आहे. आणि सकाळच्या गडबडीच्या वेळेस टिफिनला किंवा मुलांच्या डब्यासाठी ही अशी पटकन आणि चविष्ट होणारी भाजी आहे. तर हा मी इकडे कोबी घेतलेला आहे, एक गड्डा 1/2 किलोचा आहे. आता कोबी घेताना असा हिरवा बघून घ्यायचा आणि वजनाला असा जडसर घ्यायचा, म्हणजे तो चवीला भाजी छान लागते त्याची. तर असा पोकळ घ्यायचा नाही, असा गच्च भरलेला असा घ्यायचा. बघा कसा गच्च भरलेला आहे. तर हा गावरान कोबी आहे. तर ह्याची भाजी जी आहे ना, अगदी चवीला उत्तम लागते आणि आवडीने मुलं पण खातात. तर ही सकाळच्या डब्यासाठी झटपट होणारी अशी भाजीची रेसिपी आहे. तर कोबी आता छान वरची पानं काढून धुवून घेतलेला आहे मी, आणि असा बारीक चिरून घ्यायचा. तसा बारीक चिरला ना तर चवीला उत्तम लागतो. तशा प्रकारे हा बारीक चिरून घेणार सगळा कोबी. आणि बाजूला मी थोडीशी मुगाची डाळ पण भिजत घातलेली आहे. चण्याची डाळ टाकून पण केली जाते. तर चण्याची डाळ टाकून जेव्हा करतो ना, तेव्हा आपण लाल मिरची वापरत नाही, हिरवी वापरतो. तर हा मी लाल मिरची पावडरचा कोबी करणार आहे, लाल मसाला वापरून. तर अशा पद्धतीने हा सगळा मी बारीक चिरून घेणार. तर मुगाची डाळ पण भिजत घातलेली आहे. तर हा असा कधी कोबी घ्यायचा असेल तर असा गच्च भरलेला असा घ्यायचा, पोकळ घ्यायचा नाही, आणि व्यवस्थित बघून घ्यायचा. आता पावसाळ्यामध्ये त्याला कीड पण असू शकते, त्यामुळे वरून व्यवस्थित बघून घ्यायचा. तर आता हा सगळा कोबी चिरून झालेला आहे आपला. तर आता कढई गरम करायला ठेवली गॅसवरती. त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेतले. तेल छान गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरी टाकून घेऊया. तर इथे तेलाचा वापर जास्तही नाही आणि कमी नाही, अगदी मीडियम केलेला आहे, म्हणजे जास्त तेलकट पण नको आपल्याला भाजी ही. तर आता मोहरी टाकलेली आहे, तसेच हे जिरे दोन्ही छान तडतड करू द्यायचे. फोडणी ही खमंग बसली म्हणजे भाजीची चव अगदी दुप्पट होते, म्हणून फोडणी कधीही छान खमंग अशी द्यायची. तर याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं पण टाकणार आहोत, धुवून ठेवलेत. तर जिरे मोहरी छान फुटल्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल ना तर लाईक करा, आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आता इकडे तेलामध्ये जिरे मोहरी छान तडतड झालेली आहे, आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मी लाल मिरच्या, सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत फोडणीत. तर अशा टाकल्यामुळे काय होतं, भाजी पण दिसायला सुंदर दिसते आणि चवीला पण खूप छान लागते. हिंग पण टाकलाय, आणि ही जी मुगाची डाळ भिजवून घेतलेली ती पण मी तेलावरती टाकून घेतली. तेलावरती छान परतली ना ही मुगाची डाळ, तर भाजीला चव अगदी दुप्पट येते. तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे करून बघा, खूप छान चवीला लागते. शक्यतो बहुतेक जणांना कोबी आवडत नाही, पण जर तुम्ही अशा पद्धतीने केला तर सगळे आवडीने खातील. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. तर आता छान डाळ परतून झाली की आपण त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार, तसेच हळद, तेलावरती हे सगळं टाकून घेतलं ना ते कोबीला छान मिक्स होतं आणि कलर खूप छान येतो कोबीचा. आता इथे लाल मिरची पावडर पण टाकली आहे, 1.5 चमचा. हे लाल मिरची पावडर जास्त तिखट नाही, मीडियमच आहे. आता छान परतून घ्यायचं. डाळ अशा प्रकारे परतून घेतली की चवीला खूप छान लागते, आणि भिजलेली आहे, त्याला जे शिजण्यासाठी पण जास्त वेळ लागत नाही.
तर आता छान हा सगळा कोबी बारीक चिरलेला आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर आता हे छान मिक्स करूया. याच्यामध्ये दुसरे काही जास्त मसाले वापरलेले नाही आहेत. लाल मिरची पावडर, हळद आणि लाल मिरच्या एवढंच साहित्य. गरम मसाला किंवा असं काहीही वापरलेलं नाही. धना जिरा पावडर पण नाही. अशी साधी करायची पोळी भाजी बरोबर अगदी उत्तम लागते चवीला. तर छान मिक्स करून घेऊन आपण याच्यावरती थोडंसं झाकण ठेवूया आणि ही तेलावरती शिजू द्यायची, वाफेवरती. याच्यामध्ये पाण्याचा आपण बिलकुल वापर करणार नाही आहेत. तसं छान झाकण ठेवूया आणि मंद आचेवर शिजू द्यायची. मध्ये मध्ये आपण हलवून थोडी चेक करायची. सगळ्या बाजूनी व्यवस्थित सगळी भाजी शिजली पाहिजे. तसा हा कोबी एकदम कवळा असल्यामुळे पटकन शिजतो, बिलकुल वेळ लागत नाही आणि चवीला पण भारी लागतो. तुम्ही वरण भात आणि बाजूला ही भाजी ताटाला लावून घ्यायची आणि त्याच्याबरोबर एकदम अप्रतिम लागतं. वरण भात आणि भाजी, पोळी भाजी तर सुंदरच लागते. तर आता जवळजवळ शिजत आलेली आहे भाजी. आपण एकदम मिक्स करून घेऊया हलवून परतून. तर बघा कलर पण अगदी सुंदर आलेला आहे. कलर बघूनच आपल्याला असं वाटतं की गरमागरम आता खाऊया पोळी भाजी. सकाळच्या टिफिनच्या वेळेस ही झटपट अशी होणारी कोबीच्या भाजीची रेसिपी आहे. तर आता खूप सारी कोथिंबीर टाकल्यामुळे चवीला अगदी भन्नाट लागते ही भाजी आणि सगळे आवडीने खातात. तर नक्कीच ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि नक्कीच एक लाईक करा.